आणि त्यांना विचारणार आहे आपण का ते बीजेपी मध्ये का गेलेत. तर बीजेपी म्हणलं का हिंदुत्वाचा मुद्दा, म्हणजे हे सगळे मुद्दे ते ह्या निवडणुकीमध्ये पार पाडणार का, जनतेला पटवणार का आणि कसे पटवणार. आता बीजेपीच्या ज्या योजना आतापर्यंत किती जणांना लाभ भेटला त्याचा. आता तुम्ही एवढी कामं केली, तुम्हाला जनतेमध्ये तुमच्या ह्या एरियामध्ये असेल, खालच्या पट्ट्यामध्ये असेल, तुम्हाला जनसमर्थन कसं आहे. आता शेतकरी वर्ग जर बघितला आपण ग्रामीण भागामध्ये, शेतकरी वर्ग हा बीजेपी वरती नाराज आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा जर म्हटलं, बीजेपी म्हटलं हिंदुत्वाचा मुद्दा. नमस्कार, स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये सर्व दर्शकांचं प्रथमतः सहर्ष स्वागत. आज आपण लोणी जिल्हा परिषदेची निवडणूक आली, पंचायत समिती आणि लोणीमध्ये अचानक आल्यानं तर आपल्याला बीजेपीचे प्रत्येक किरण भाऊ वाळुंज, अध्यक्ष भाजपा आंबेगाव पूर्व मंडल, यांचा कार्यकाल जर बघायला गेलं तर पहिली ते 7 वर्ष आधी बीजेपी मध्ये शिवसेनेमध्ये होते, शिवसेनेमध्ये होते. शिवसेनेनंतर त्यांचा राजकीय पुढे पुढे चालत चाललं, वर्ष पुढे पुढे राजकारण पुढे चालत राहिलं. गाव पातळीवर आल्यानंतर त्यांना गावामध्ये 7 वर्ष आधी झाली असतील त्यांना, आता बीजेपी मध्ये आल्यानंतर. मग गावामध्ये आल्यानंतर त्यांना ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचाचं पद मिळालं आणि आज बीजेपी कडनं त्यांना पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषदेमधून उमेदवारी मिळालेली आहे. तेच किरण भाऊ आज आपल्या समोर आहेत आणि त्यांना विचारणार आहे आपण का ते बीजेपी मध्ये का गेलेत आणि बीजेपीचे काही अनेक असंख्य अशा योजना आहेत, त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहोचतात आणि त्या योजना कशा जनतेला पटवून देतात. दुसरा, बीजेपी म्हणलं का हिंदुत्वाचा मुद्दा, म्हणजे हे सगळे मुद्दे ते ह्या निवडणुकीमध्ये पार पाडणार का, जनतेला पटवणार का आणि कसे पटवणार, हे त्यांच्याशीच आता आपण जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्ते. प्रथमतः आपला परिचय सांगा पूर्ण. जय श्रीराम. माझं नाव किरण बाबाजी वाळून. मी खडकवाडी गावातील उपसरपंच म्हणून त्या ठिकाणी मी जबाबदारी पार पाडलेली आहे. किती किती साली होते तुम्ही मी उपसरपंच? 2 टर्म माझं त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं. मला शेवटच्या टप्प्यात म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये मी उपसरपंच म्हणून मला जबाबदारी भेटली आणि ते जर कामाचा आलेख पाहिल्याच्या नंतर येणाऱ्या नंतरच्या निवडणुकीमध्ये देखील मला भरघोस मतांनी निवडून दिलं आणि 10 वर्ष मी ग्रामपंचायतीमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम तुम्ही केलं. सरपंच होते तेव्हा शिवसेनेत होते का बीजेपी मध्ये? मी जेव्हा सरपंच झालो, उपसरपंच म्हणून माझ्याकडे जबाबदारी मिळाली, त्यावेळेस मी शिवसेनेमध्ये काम करत होतो. शिवसेनेमध्ये मला आमचे त्यावेळेस अनिल डोके म्हणून त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो आणि शिवसेनेमध्ये माझी त्या ठिकाणी सुरुवात झाली. आणि वास्तविक पाहता खरं पाहिलं तर माझे वडील हे बीजेपीचे विचाराचे होते. त्यावेळेस बीजेपी म्हणजे आपल्या परिसरामध्ये बीजेपीचा बीजेपीचा एवढा काय प्रभाव नव्हता. नव्हता. त्याच्यामुळं आम्ही मग शिवसेनेमध्ये हिंदुत्वाचा विचार घेतल्याच्या नंतर शिवसेना आणि बीजेपी युती म्हणून काम युती करत होती. होती त्या टाइमला. त्यामुळे तिथून पुढे आमचा काय होतो, शिवसेनेमध्ये मी सदस्य म्हणून मला त्या ठिकाणी जबाबदारी मिळाली. मग आता बीजेपी मध्ये आले तुम्ही, बीजेपीने तुम्हाला उमेदवारी जाहीर केलेली. आता ही निवडणूक, आता बीजेपी शहर वस्तीमध्ये गेले तर बीजेपी आज एक महाराष्ट्रामध्ये सरकार त्यांचं जे केंद्रात आहे त्यांच्या महाराष्ट्रामध्ये आज 1 नंबरची पार्टी. आता ह्या गाव पातळीवरती बीजेपीचं संघटन वाढवायचं काम जे तुम्ही करताय, मग याच्यातून तुम्ही कोणत्या कोणत्या योजना, समजा केंद्रातल्या काही योजना असतात त्या घरापर्यंत पोहोचवणे आणि अनेक अशा योजना आहेत, महिलांच्या असतील, आरोग्यविषयक असतील, या जनतेपर्यंत तुम्ही कशा काय पोहोचवता आणि त्या योजना कोणत्या कोणत्या आहेत? मी तसं पाहिलं तर शासनाच्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या असणाऱ्या खूप कल्याणकारी योजना आहेत. त्या कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करतोय आणि ते काम करत असताना आम्ही ह्या ठिकाणी पाहिले की या अगोदर जे केंद्र सरकारच्या योजना होत्या, तर केंद्र सरकारच्या योजना राबवायच्या जर ठरलं तर
बाकीच्यांना मोदी साहेबांचा फोटो लावायला लागतोय म्हणून त्या राबवल्या गेल्या नाही असं मला वाटतंय. आणि जेव्हा आम्ही त्याच्यापासून सुरुवात केली, मोदीजींचं व्हिजन हे सर्वसामान्य आहे. सर्वसामान्य माणूस डेव्हलप झाला पाहिजे, त्याच्या अडीअडचणी सोडवल्या गेल्या पाहिजेत. हे खरं पाहिलं तर आपल्याला पाहिले आपण सर्वांनी की भारतीय जनता पार्टीचं व्हिजनच असं आहे की तुम्ही 80% समाजकारण करा आणि निवडणूक आली तरच 20% राजकारण करा. आणि त्या बेसवरती आम्ही आता सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचत चाललोय. आम्ही काम करत असताना आम्ही कोणकोणत्या पक्षाचं हे पाहिलंच नाहीये. जर पाहिलं असेल तर मी अनेक कुटुंबामध्ये अनेक लाभ दिलेले आहेत. फार संजय गांधी निराधार योजनेपासून आयुष्यमान भारत कार्ड असेल, त्याच्यानंतर लाडकी बहीण असेल, ज्या ज्या ठिकाणी प्रॉब्लेम त्या ठिकाणी आम्ही हजर आहे. आम्ही तर असं केलं होतं की आम्ही हेल्पलाईन नंबर दिला होता की ज्यांना अडचण असेल तर त्यांनी त्या नंबरवर कॉल करा आणि आम्हाला सांगा आमचा असा असा प्रॉब्लेम आहे. आम्ही लगेच तात्काळ तो सॉल्व्ह करायचा. आणि आज जर तुम्ही कुठे जरी चौकशी केली तर कोणीच बोलणार नाही की बाबा यांच्या माध्यमाकडे यांच्याकडे एखादी आम्ही काम दिले आणि त्यांनी झालं नाही असं तुम्हाला कोणी बोलणार नाही. फक्त एक परिस्थिती नक्की आहे की मी स्वतःहून सर्वसामान्य जनतेला सांगतोय, निवडणूक फक्त 10 दिवसाची. 10 दिवसासाठी संबंध खराब करू नका. 10 दिवसाच्या नंतर तुम्हाला जे मतदान करायचं असेल तर तुम्हाला ते मतदान आत कोणाला केलं तुम्हाला कोणी विचारत नाही. त्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेला मी सांगितलंय, या पाठीमागं अनेक अडवणूक झाली सर्वसामान्य लोकांची. यांनी याचं काम केलं तर याचं पुढचं काम होत नाही, त्यांनी त्याचं काम केलं तर त्याला टार्गेट केलं जाते. अशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे असं कार्यकर्त्यांमध्ये थोडासा रोष निर्माण होतो. रोष निर्माण होतो. मग त्यामुळं आपण सर्वसामान्यांनी सांगितलंय, मला सर्वसामान्यांचं काम करत असताना मी सांगितलंय मला मला याच्यामध्ये राजकारण नाही आलं पाहिजे. का नाही आलं पाहिजे? कारण आपल्याला मोदीजी साहेबांनी सांगितलेलं आहे. आज फडणवीस साहेबांचं काम देखील आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र सरकारमध्ये आज आमच्या फडणवीस साहेबांना चाणक्य समजलं जातं आणि चाणक्य समजलं गेल्याच्या नंतर त्यांचं देखील काम ग्राउंड लेवलला खूप चांगलं आहे. आमच्यासारखा सामान्य कार्यकर्त्याला मात्र गर्व होतो त्या गोष्टीचा की मी एक साध्या कुटुंबातील कार्यकर्ता, साध्या कुटुंबातील कार्यकर्त्याला उमेदवारी भेटणं म्हणजे खूप मोठी बाब आहे. आज आमची जर शैला भोसने जर बघितली जारकरवाडी गावची तर एक छोटंसं दुकान आहे तिचं आणि आज त्या महिलेला देखील उमेदवारी भेटली. आज तानाजी सारखा लबडे पारगावमध्ये त्या ठिकाणी मोबाईल शॉपीचं दुकान आहे त्याचं आणि मोबाईल शॉपीचं दुकान असताना त्याच्या कुटुंबाला उमेदवारी भेटते. त्याचं घर जर पाहिलं तर एकदम साधं घर आहे आणि अशा साध्या घरामध्ये जर आम्हाला उमेदवारी भेटली तर आम्ही आमचं भाग्य समजतो की आम्ही तळागाळापर्यंत करत असलेली सर्वांची सेवा ही आज खऱ्या अर्थानं आम्हाला त्या ठिकाणी फळाला आली असं बोलायला हरकत नाही. आता बीजेपीच्या ज्या योजना आतापर्यंत किती जणांना लाभ भेटला त्याचा? तुम्ही जे योजना घराघरापर्यंत पोहोचवल्या त्याचा, आयुष्यमान भारत असं तुम्ही जे बोलले ते हो, आता माझं तर असं म्हणणं आहे की जवळजवळ माझ्या माहितीनुसार सर्वसामान्य कुटुंबापर्यंत 10,000 कुटुंबाच्या वरती देखील योजना पोहोचली गेली असेल. केंद्रीय योजना पोहोचवल्या तुम्ही आता शासनाच्या. तुम्ही जर एखाद्या कुटुंबात गेलं तर एखादा म्हणून मला संजय गांधीचे पैसे आलेत, एखादा म्हणून मला बघ पीएम किसानचे पैसे चालू नव्हते त्यांनी चालू करून दिले. एखादा तुम्हाला असा व्यक्ती भेटल की तो व्यक्ती तुम्हाला डायरेक्ट सांगेल की बाबा नो आज आम्हाला तलाट्याकडे गेलं तर आम्हाला दाखल्यासाठी थांबावं लागत होतं, भाऊंना फोन केला तर आमचं लगेच काम झाले. अशी पण असं योजनेच्या माध्यमातून सर्व ही पण सेवा आपण त्या ठिकाणी देऊ शकलोय. म्हणजे योजना तर खूप आहेत मी तुम्हाला सांगतो. असं तलाट्याकडे गेले असे विलंब होत नाही म्हणजे त्यांना जास्त वाट पाहावं लागेल. म्हणजे मुळात सांगायचा उद्देश कसा आहे की बघा शासनाचे अधिकारी चांगलेच आहेत, परंतु विषय काय असतो आपल्या सामान्य लोकांना त्याच्यातलं काहीच माहिती नाही. त्यांना वाटतं की लगेच गेलं का लगेच काम झालं पाहिजे. लगेच काम. आणि दुसरी गोष्ट काय झालं की सिस्टीम आहे, सिस्टीम लगेच चेंज होत नसते. हो. लगेच चेंज होत नसते की आपण गेलो लगेच काम आपल्याला. मी पाहिले माझ्याकडे जी सर्वसामान्य माणसं येतात ना ती व्यक्त होतात माझ्याशी आणि मी त्यांना सांगतो बाबा तुम्हाला एखादा दाखला लागला ना तुम्ही तलाट्यांकडे जा त्यांच्याशी प्रेमाने बोला. त्यांनी नाही दिला तर मला बोला. त्यांना उलट पालट बोलायचं माझ्याकडे यायचं मग काम करा ही पद्धत कामाची नाही. कुठेतरी कोणतेही काम असं गोड बोलून केलं गोड बोलूनच केलं पाहिजे. आणि आता तुम्ही म्हणसाल की भारतीय जनता पार्टीची काम करण्याची पद्धत कशी आहे तर मी तुम्हाला सांगतो. जर माझं फॉर्मॅट तुम्ही जर बघितलं मी आता 4,500 कुटुंबापर्यंत पोहोचलोय. प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन त्याचा पूर्ण कुटुंबाचा आलेख मी माझ्याकडे आणलेला आहे की त्यांना विचारलंय मी त्यांना सांगितलंय की बाबांनो तुम्हाला आता शासनाच्या कोणकोणत्या योजना भेटल्यात, लाडकी बहीण भेटली का, पीएम किसानचे पैसे येतात का, त्याच्यानंतर तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड काढलंय का, तुम्हाला ह्या चालू वर्षाचा उत्पन्न दाखला काढलाय का. अनेक सारं आपण बारीक बारीक गोष्टीवरती काम करतोय. तुम्ही जर मला विचारलं ना की तुमचं व्हिजन काय आहे तर मी एकच सांगेन सर्वसामान्य माणूस डेव्हलप करणे हेच माझं व्हिजन असेल. कारण का आपण बघतो प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला टार्गेट दिलेले आहे. एखादं विकास काम करायचं रस्त्याला त्याचा डीपीआर बनला जातो, त्याला त्याच्या पद्धतीने त्याला निधी पडला जातो. म्हणजे त्याच्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. सर्वसामान्यांचं काय तसं वरूनच आदेश. हो, सर्वसामान्य लोकांचं आम्ही लिहून आणलेलं आहे.
मला तर आता जर तुम्ही म्हटलं ना तर महसूल खात्याचं रेशनिंग कार्डची तर इतकी कामं येतात आता. ऑनलाईन नाही, नाव कमी करायचं आहे, तिकडे नाव आहे, इकडे टाकून नाही दिलं, खूप अशा अडचणी आहेत. मग मी सांगितलं तुम्ही ती कामं माझ्याकडे द्या, मी ह्या ठिकाणी सर्वांना ती कामं करण्यासाठी ही निवडणुकीसाठी मी काम करत नाही. आता तुम्ही एवढी कामं केली, तुम्हाला जनतेमध्ये तुमच्या ह्या एरियामध्ये असेल, खालच्या पट्ट्यामध्ये असेल, तुम्हाला जनसमर्थन कसं आहे? तसं पाहिलं तुम्ही तर गेल्यानंतर तुम्हाला असा रिस्पॉन्स कसा कसा भेटतो? आता पहा, खरं पाहिलं तर ह्याच्यातलं बघा, आता खरं पाहिलं तर तुम्हाला सर्व परिस्थिती माहिती आहे. मी नव्याने सांगायची काही गरज नाही की तुम्ही माझ्यापेक्षा देखील म्हणजे तुमचा सर्वांचा प्रवास खूप झालेला आहे. तुम्हाला काही लोक बोलतात, पण मला प्रामुख्याने एक जाणवलं. मला प्रामुख्याने काय जाणवलं, जो माझ्या बाबतीत बोलतोय तो मला पुढं फ्लॅश झालेला दिसला नाही. म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी ग्राउंड लेवलला होतात, की आता तुम्ही काही गोष्टी दाखवल्यात त्या मला काही पटल्या. म्हणजे कसं की एखादा व्यक्ती आला, त्यांनी माझं नाव घेतलं, तर ती बाईट तुम्ही तशीच जागेवर ठेवली. म्हणजे माझं तर असं मत आहे. तसं तुम्ही बाकीच्यांच्या बाईट जर बघितल्या, तर एखादा माणूस जर बोलला की किरण भाऊ चांगला आहे, तर ती कट करायची. म्हणजे अशा गोष्टी बऱ्याचशा झालेल्या आहेत. मग ग्राउंड लेवलला माझ्यापेक्षा सर्वात जास्त अनुभव तुम्हाला जास्त आहे. त्याच्यामुळे मला तर 100% खात्री याच्यामुळेच आहे. विचारण्याचं कसं की आता शेतकरी वर्ग जर बघितला आपण ग्रामीण भागामध्ये, शेतकरी वर्ग हा बीजेपी वरती नाराज आहे. बरोबर, मग बरोबर, त्यांना पटवून कसं देणार तुम्ही? का शेतकरी वर्गासाठी पण अनेक योजना आहेत, पण बरोबर. त्याच्यासाठी काय कालावधी, मग ह्या योजना पण पटवून. आता दुसरा महत्वाचा मुद्दा जर म्हटलं, बीजेपी म्हटलं हिंदुत्वाचा मुद्दा, बरोबर. आणि हा हिंदुत्वाचा मुद्दा तुम्ही तळागाळात राहून घरोघरी कसा पोहोचवणार? आता मी तर प्रत्येकाला सांगतो, पहा आपण अयोध्येमधील श्रीराम प्रभूंचं या ठिकाणी मंदिर झाले. हे बीजेपीच्याच काळात झालं आणि हे श्रीराम प्रभूंचं मंदिर होत असताना अनेक खूप त्या ठिकाणी हुतात्मे म्हणेन मी त्यांना, की 500 वर्ष की करावं त्या लागेल. त्या कुटुंबाला आज खऱ्या अर्थाने न्याय दिला असं मी म्हणेन. हो. कारण का तर त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. आज आपण खरं बोलायला सुद्धा माणूस घाबरतो. घाबरतो. खरं बोलायला सुद्धा माणूस घाबरतो. मग त्याच्यामुळे आम्ही प्रत्येकाला सांगतो, आता पहा आपण 12 ज्योतिर्लिंगासाठी आपण आपलं जे मंदिर आहे त्याच्यावर निधी दिलेला आहे. त्याच्यावर त्यांची कामं चालू आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये शासनाचा म्हणजे आपला बीजेपी सरकारचा अजेंडाचे हिंदुत्वाचे जे ज्या ठिकाणची मंदिरं चालू आहेत, त्या ठिकाणी निधी देण्याचं काम चालू आहे. ते डेव्हलप करण्याचं काम चालू आहे. आपण पाहतो आपले गड किल्ले सुद्धा त्या ठिकाणी आहेत. गड किल्ल्यांना सुद्धा निधी आता मिळतोय. म्हणजे आपलं जे जुनं संवर्धन आहे ते आपण म्हणजे करणं गरजेचं आहे. आपण पाहतो हे मोबाईलचं युग आहे. तुम्ही जर मुलांकडे जर गेलं, तर मुलं तुम्हाला मोबाईलमध्ये व्यस्त दिसतील. आता आणि डिजिटल हो, युगात झालंय. पण असं कोणी म्हटलंय का चला आता माझा मुलगा आहे, मग आपण शिवनेरला घेऊन जाऊ. असं कोणी कोणता पालक बोलला का? म्हणजे आज ते का गोष्टी झाल्या या पाठीमागं, तर त्याचं संवर्धन झालं नाही. त्याच्यामध्ये डेव्हलपपणा झाला नाही. तो आता डेव्हलपपणा होतोय. लोक आता ह्याच्यामुळेच समाजामध्ये म्हटलं जातं का हिंदू झोपलेला हिंदू जागा होत नाही. हो. मग हा हिंदू जागा कधी होईल? नाही, आता हिंदू जागा होत चाललाय, लक्षात ठेवा. आताची परिस्थिती जर पाहिली झोपलेला कधी जागा होईल? पण होईल. परिस्थिती कोणत्या गोष्टीला वेळ लागते. आपण जरी किती जरी म्हटलं ना, बघा बदल होत चालला की नाही. हा, बदल होत प्रत्येक चाललाय. ठिकाणी बदल होत चाललेला आहे. आणि तो बदल आपण कोणी किती जरी काही म्हटलं ना, तर आमचा शेतकरी वर्ग सुद्धा नाराज नाही. नाराज कोण आहे माहितीये का? विरोधक नाराज आहे. म्हणजे विरोधक विरोधक. असं म्हणणार नाही मी, पण एक कसं आहे की 4-2 पुढारी असतात. 4-2 पुढारी म्हणतात शेतकरी नाराज आहे, शेतकरी नाराज आहे. पण मी तर असं म्हणेन, शेतकरी जर नाराज जर असता आता, शेतकरी आपण बोलतो ह्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर समजा आता बाजार समितीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या एक साधा कुटुंबातला जर समजा एखादा माणूस जर समजा पुण्या ठिकाणी मार्केटला दलाल म्हणून काम करत असेल, तो त्याच्या स्किल वरती त्या ठिकाणी तो स्वतः डेव्हलप होतोय. तुम्ही पहा. आणि आता जी तुमच्या समोर जिवंत उदाहरण आहेत, की आपला शेतकऱ्याला काय झालं की माल पिकवायचं माहिती पण विकायचं माहिती नाही. आणि आपण तिथं मागोय आणि ती सुद्धा प्रणाली आहे. पण ती प्रणाली आताची परिस्थिती जर पाहिली, बाजार समिती आपल्या ताब्यात नाही. त्याच्यामुळे काय होते बघा, पाठीमागं आपण बऱ्याचशा गोष्टी त्या डेव्हलप केल्या, परंतु ज्या ज्या ठिकाणी बाजार समिती त्यावेळेच्या सरकारच्या सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांच्या ताब्यात होती, त्यांनी त्या हलून पाडल्या. मी तर असं म्हणेन. मग त्याच्यामुळे त्यांनी संभ्रम निर्माण केला की तुम्हाला जर तुमची जर हे कपात केली तर मग दलाल तुमचे कसे माल पुढे खपवणार आहे. दलालांचं कमिशन कमी केलं तर तुम्हाला माल रेट भेटणार नाही. ती मुद्दा म्हणून तुमचा रेट कमी भेटेल. काही ना काहीतरी शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण केलेला आहे. पण माझं तर असं मत आहे, मला चांगलं आठवते, हे बघ मी सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला चांगलं आठवते की काँग्रेस सरकारच्या काळात सुद्धा 50 रुपयाला बटाटे जात होते, 50 रुपयाला.
म्हणजे काय लय मोठा बदल झाला की असं काय नाही. शेतकरी तुम्ही मला सांगा ना की डेव्हलपमेंट होत चाललेली, प्रत्येक ठिकाणची डेव्हलपमेंट होत चाललेली. आज आपला माणूस म्हणजे सर्वसामान्य शेतकरी ना, ठीक आहे, एखादी गोष्ट विचारलं कमी असेल, पण असं काही नाही की तो खूपच अडचणीत आहे आणि त्याला सरकारने काही मदत केली नाही, असंही काही नाहीये. 4-2 पुढाऱ्यांचं प्रॉब्लेम आहे, तेच फक्त जनतेमध्ये संभ्रम पसरवतात आणि त्याच्यामुळे बोललं जाते की शेतकरी नाराज आहे. मला एक किरकोळ गोष्ट सांगायची. माझ्या कुटुंबातला जर एखादा माणूस पुण्याला जर असेल, आपला जर कांदा जर आपला जर 200 रुपयाने गेला, तर आपण 200 रुपयाने आपलाच माणूस त्या ठिकाणी घेतोय, लक्षात घ्या. आणि आपण जो शेतकरी माल घेतोय, तो शेतकरी माल आपला सामान्य कुटुंबातला शेतकरी आपण सुद्धा त्या ठिकाणी चांगला माल कधी खाल्ला नाही. का तर त्या बिचारीने रात्रंदिवस कष्ट केलेले असतात. त्याला वाटतं कुठे 2 रुपये वाढले जातील म्हणून तो देखील पुढे त्या पद्धतीने पाठवते. म्हणून अशी पण परिस्थिती आहे. मग ह्या परिस्थितीनुसार शेतकरी वर्ग देखील असं मला वाटतंय की नाराज हा म्हणता येणार नाही. 4-2 पुढारी नाराज असतील त्याचं शेतकऱ्यावर खापर फोडतंय, ही दुर्दैव आहे. एवढंच मला म्हणायचं. आता जिल्हा परिषद निवडणुकीला तुम्ही सामोरे जातात, तर हे होते किरण भाऊ वाळुंज. भारतीय जनता पार्टीकडून त्यांना पारगाव जारकरवाडी गटामधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी नॉमिनेशन झालेले आहे. हो, नॉमिनेशन झाले. उमेदवारी मिळालेली आहे. तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघू आता जनता बीजेपीला जे म्हटलं जातं का गाव पातळीवरती शेतकरी बीजेपीवरती नाराज आहेत, पण आता या निवडणुकीमध्ये आपल्याला समजून का त्यांना प्रतिसाद कसा मिळतोय आणि आपल्याला निवडणुकीचा निकाल लागल्याशिवाय जनता कोणामागे आहे हे करणार नाही. तरी होते आपले किरण भाऊ वाळून. तर तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप आमच्या चॅनलला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.